माझे परम मित्र भास्करराव आव्हाडकर, संस्थेचे चालक आणि सर्वेसर्वा ते काय आहेत आता सर्व श्रुत झालेलं आहे, त्यामुळे मी सांगण्याची गरज नाही, कारण सैन्य झोपायची वेळ आलेली आहे आणि अध्यक्षाचं भाषण सुरू झालेलं आहे. त्यामुळे मोठं कठीण काम आहे आणि नेहमी वक्त्याने ध्यान ठेवलं पाहिजे. वक्त्याचं व्यासपीठ कोणतं आहे, मान्यवर कोणते उपस्थित आहेत आणि श्रोतृगण कोणता आहे. आता इथं श्रोतृगण पाहिला तर मला भीती वाटायला लागली. आबाल वृद्ध सर्व प्रकारचा श्रोतृवर्ग आहे. सर्वांसाठी मी थोडं थोडं बोलणार आहे. मला माहिती आहे की सगळे कंटाळलेले आहेत. अध्यक्षाची शेवटी जबाबदारी काय असते ती मला आज पहिल्यांदा कळाली. असो, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं. प्रथमतः मी या संस्थेचे आणि अर्चना आगाव आणि हे आगाव सर या दोघांचं कौतुक करतो. कौतुक यासाठी करतो की प्रथम माणसाने ऐकावं आणि नंतर बोलावं, ही चांगली पद्धती आहे आणि अध्यक्षाला ती संधी असते की त्याला आधी ऐकायला मिळतं. त्यामुळं ट्रिपल डॉक्टरेट असणारे हे दाम्पत्य समाजसेवेसाठी वसा घेतलेला आहे. या निमित्ताने मला एक आठवण झाली किंवा बीएडच्या अभ्यासक्रमाची आठवण झाली आणि माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं. त्यांच्या धर्तीवर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर कोणी वाटचाल करत असेल आणि या युगात जिथे लहान मुलं मोबाईलवर बोट फिरवून आई म्हणते की काय छान मोबाईल चालवतो, की ज्याचं डोळ्याचं आयुष्य 4 वर्षात नष्ट होणार आहे याची त्या मातेला कल्पना नाही. ती म्हणते की मला सगळा स्वयंपाक करू देतो, बोलत सुद्धा नाही काही, फक्त त्याच्या हातात मोबाईल द्यायचा. ही जी संस्कृती आलेली आहे, या संस्कृतीला फाटा देऊन, या संस्कृतीला ट्विस्ट देऊन आजकाल हे काही बहुआयामी व्यक्तिमत्व तयार करण्याचं यांचं जे काम आहे, या कामाला मी अध्यक्ष पदावरून आजच्या सलाम करतो दोघांना. काय आहे संस्थेचं नाव? विश्व शांती निकेतन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना का नाही सुचलं त्याला विश्व शब्द लावायचं राहिलं? 1921 साली कलकत्त्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शांती निकेतन स्थापन केलं. परंतु यांनी जे नाव दिलं विश्व शब्द लावला. मला नाही, दोघं डॉक्टर आहेत त्यामुळे मी फार भीतो बोलायला. विश्व हे यांनी याला जे जोडलं ते रवींद्रनाथ टागोरांना का नाही सुचलं? कारण टागोरांची शिक्षण विषयक जे काही धोरण आहे त्यामध्ये टागोरांची कल्पनाच विश्वात्मक आहे, ग्लोबल. तुमच्या भाषेत आज इंग्लिश मीडियम वाले पण आहे. ते जे अपुरं राहिलं तर ते त्यांनी विश्व शब्द लावून विश्वात विक्रम केला आहे. हा, कदाचित रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन स्थापन केलं त्यावेळी त्यांना ही चूक झाली असावी. आता मला हे नाही सांगता येत की विश्व भारती आणि शांतिनिकेतन अगोदर कोणती स्थापना झाली, पण कदाचित माझ्या मते किंवा एज पर लॉजिक किंवा माझ्या अभ्यासाच्या पद्धतीप्रमाणे शांतिनिकेतन अगोदर स्थापना झाली असावी. 1921 मध्येच पुन्हा विश्व भारतीची स्थापना झाली. त्यामुळे त्यांना विश्व हा शब्द राहिला आणि तो कुठेतरी टागोरांना खटकला की आपल्या विश्वात्मक कल्पना आहेत शिक्षणाविषयीच्या, आणि म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी विश्व भारतीची स्थापना केली. आणखीही त्यांच्या शिक्षण शास्त्रामध्ये आणखी त्यांना अपूर्णता वाटली म्हणून 1 वर्षानंतर 1922 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी
स्त्री हा घटक महत्वाचा राहिलाय, जो आजही वंचित आहे, तो त्या काळात टागोरांनी पुढे आणण्यासाठी स्त्री निकेतन स्थापन केलं. कोण होते हे टागोर? कसे शिक्षण महर्षी झाले, कसे गुरुदेव झाले, कशा विश्वात्मक कल्पना त्यांनी शिक्षणाविषयी मांडल्या. टागोरांची जयंती लंडन मध्ये साजरी होते, भारतात होत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. कुठे आहोत आपण? काय पाहतोय आपण आणि काय करतोय आपण या देशामध्ये? टागोराचं कलादालन चित्रांचं लंडन मध्ये प्रसिद्ध होतं. दरवर्षी त्याचं स्मरण तिथे होतं. आपल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये टागोरांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी ही आठवण आपल्याला होत नाही. कशासाठी असतात जयंती आणि पुण्यतिथ्या? जयंती त्या माणसाने काय केलं हे सांगण्यासाठी असते, गेलेल्या माणसाने. आणि मयंती त्याचं जे अपूर्ण कार्य राहिलंय, तो त्याची जी वाटचाल होती, तो जो पाऊल टाकत चाललेला होता, त्याचं अपूर्ण राहिलंय काम, ते काम त्याला पुरं करायचंय. त्याचं दिशादर्शक त्याचे उरलेले पाऊल त्याने ज्यावेळी हे जग सोडलं ते दाखवत. अशा गुरुदेव, मी भाषणाची टिपणं वेगळीच आणलीत, परंतु मी इथे जे काही अध्यक्ष पदावरून पाहिलं किंवा ऐकलं, त्यावरून मला तिकडे जाण्याची गरज आता भासत नाही. कारण त्या धर्तीचं काम ही मंडळी करू राहिलेली आहे आणि सातत्याने आणि चिकाटीने. त्यामुळं मी यांना सर्व पालकांच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, सर्व महिला भगिनी सर्वांच्या वतीने, आमच्या मान्यवरांच्या वतीने यांना त्रिवार अभिनंदन करतो आणि जोरदार धन्यवाद देतो. टागोरांचंही स्वप्न होतं बहुआयामी व्यक्तिमत्व घडवायचं. टागोर शिकले किती हो? रवींद्रनाथ टागोर एका इयत्तेत 3 वेळेस नापास होणारा हा शिक्षण महर्षी आहे. निसर्ग चित्र टागोर काढायचे आणि विद्यार्थ्याला शिक्षण कसं दिलं पाहिजे, तर हे टागोरांनी सांगितलं की निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्गाशी एकनिष्ठ व्हा आणि शिक्षण घ्या, म्हणजे तो तल्लीन होईल, हातात मोबाईल देऊन नव्हे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, टागोरांचीच पद्धती यांनी उचलली आणि तिथे विश्व नाव लावलं आणि विश्व निकेतन करून टाकलं. त्यामुळं इथे सुद्धा त्यांना दाद द्यावी लागेल. या पद्धतीने भारतीय संस्कृतीचं संगोपन आणि संवर्धन, काय शब्द ऐकतो आपण, संगोपन करायचं. भारतीय संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? 18 पुराणं असतील, 10 उपनिषद असतील, 4 वेद असतील, 2 महाकाव्य असतील, यात काही संस्कृती आहे. आता हे वादग्रस्त आहे की ही संस्कृती त्याज्य आहे का स्वीकारार्ह आहे. हा भाग हा अभ्यासाचा विषय, तिकडे आपण जायला नको. शाश्वत मूल्य म्हणजे काय? राष्ट्रप्रेम आहे, राष्ट्रभक्ती आहे, त्याग आहे. ही संस्कृती आपल्याला रामायण महाभारतामध्ये पाहायला भेटते, 2 महाकाव्यामध्ये. शाश्वत मूल्य म्हणजे चिरकाल टिकणारी मूल्य. आज समाजात आपण पाहतोय का त्याग, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम हे निर्माण करणं गरजेचं आहे. त्याला संस्कृतीचं संगोपन आणि संवर्धन करणं असं मी म्हणेन. शिक्षणाचा अर्थ असं नाही 2 अधिक 2 बरोबर 4. शिकला फार हुशार आहे, गणितामध्ये 100 मार्क मिळाले नव्हे. शिक्षण बहुआयामी करणं, व्हर्सॅटिलिटी त्यामध्ये आली पाहिजे, तर शिक्षणाचा उपयोग आहे. आणि ही व्हर्सॅटिलिटी आणण्याचं काम या ज्या संस्था आहेत, आता बरीच नावं आहेत त्यांची नावं ध्यानात ठेवणं, त्यांचे उपक्रम ध्यानात ठेवणं सुद्धा कठीण काम आहे. परंतु ही जी काही संस्था हे जे उपक्रम राबवते हे अतिशय महत्वाचे आहे. टागोर म्हणायचे, प्रौढत्वी निज शैशवास जपणे. शिक्षक आज इथे जे शिक्षक आहेत ते प्रौढत्वी निज शैशवास जपणे. बीएडचा अभ्यासक्रमात आला असेल, तुम्हाला कुठे ऐकलेला. शिक्षकाने बाळाप्रमाणे व्हायचं,
झुकू 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 आगी न गाडी, चांदोबा चांदोबा बांधलास का. हे त्या लहान बाळा इतकं होऊन त्याला शिकवायचं, ही शिक्षणाची पद्धती आहे. हे संस्कृती आणि संवर्धनाचं काम आहे. हे काम शिक्षकावर करायचं. त्यामुळं शिक्षक हा फार महत्वाचा घटक आहे आणि दुर्लक्षित घटक आहे. दुर्लक्षित घटक आहे कारण तिथे जे बसले त्यांना हे माहितीच नाही ना, ही व्हर्सेटॅलिटी शिक्षकामध्ये काय आहे आणि काय यायला पाहिजे. तर या गुणवत्तेवर, शिक्षकाच्या गुणवत्तेवर त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याला 30%, 25%, 40%, 8 आणे, 12 आणे, 90%, ही कुचंबना आहे शिक्षकाची. ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये शिक्षणावर महत्वाचा भर दिला जाईल, आरोग्य तर महत्वाचं आहेच आहे, संस्कृती संवर्धन महत्वाचं आहे, परंतु शिक्षणावर भर देणं हे राज्यकर्त्यांचं महत्वाचं काम आहे. आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे जर चोख बजावलं तर आपल्या मुलांना कोणती शाळा चांगली, आता कसे शोधत आले पालक. मी भाषण ऐकली, माझं बारीक लक्ष होतं कार्यक्रमावर. बारीक बारीक गोष्टींची माहिती घेऊन पालक त्यांच्याकडे येऊन ऍडमिशन घेण्यासाठी एका महिन्याने सांगितलं, 4 वेळेस गेलो आम्ही. आपलं मूल कुणाकडे सोपवायचं म्हणजे ही सामान्य जबाबदारी नव्हे आजच्या काळामध्ये. मला आनंद वाटला की इतके पालक या ठिकाणी आले. हे ऐकणं पालकांनी गरजेचं आहे. दुसरं कोणतंही भाषण ऐकायला मिळतं तुम्हाला, या बाबी ऐकणं पालकांनी महत्वाचं आहे. आणि मग आपल्या बाल्याचा विकास कसा करावा, आपल्या पाल्याचा विकास कसा करावा, हे पालकांना चांगलं समजलं पाहिजे. तरच हा देश पुढे जाईल. फुल्यांनी राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय एकात्मता याच्यावर फुले बोलले. एकता म्हणजे काय, राष्ट्रातील माणसं एकत्र येणे. हे आम्ही एवढे सगळे एकत्र आलो हे राष्ट्रातले, ही राष्ट्रीय. राष्ट्रीय ऐक्य म्हणजे काय, भावनिक किंवा वैचारिक पद्धतीने जर तुम्ही एकत्र आला असाल तर ते तुमचं राष्ट्रीय ऐक्य होईल. आणि राष्ट्रीय एकात्मता त्याच्या पुढची पातळी, आत्म्याने एकत्रित येणं. आत्म्याने जर एकत्रित आलात तर ती राष्ट्रीय एकात्मता होईल. म्हणजे त्याची पुढची वरची वैचारिक पातळी वरची, लहान मुलांसाठी नव्हे, ते मोठ्यांनी समजून घ्या, तर राष्ट्र निर्माण होईल. आणि म्हणून मी आणलेल्या याच्यावर काहीही बोलणार नाही. नंतर यांचं ध्येय वाक्य ज्ञानम परम ध्येय. ज्ञान म्हणजे काय हो, माहिती, डाटा. जो डाटा आपण मुलांना देतो, तुम्ही मोबाईलच देता, डाटा द्यायची काय गरज. हो, तुम्ही ज्यावेळी मोबाईल दिला की मोबाईल सह डाटा सह द्याला त्याच्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण, जी गोष्ट त्याज्य आहे तिचा त्याग केला पाहिजे. आणि ज्या गोष्टी त्याग हे मूल्य आहे, राष्ट्रप्रेम मूल्य आहे, राष्ट्रभक्ती मूल्य आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, ह्या गोष्टींचं संगोपन केलं पाहिजे. ही चिरकाळ टिकणारी मूल्य आहेत. आणि ही मूल्ये जर समाजामध्ये रुजली नाही तर मला नाही वाटत 5 ते 10 वर्षांनी समाजाची काय भीषण अवस्था असते. आणि म्हणून समाज जिवंत ठेवण्यासाठी, आपली मुलं मोठी करण्यासाठी, उद्याचा भावी समाज जिवंत ठेवण्यासाठी, तशी पिढी निर्माण करण्यासाठी आपल्याला पिढीला त्या पद्धतीने संस्कारित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही संस्कृती आणि हे संगोपन आणि हे संवर्धन करणं गरजेचं आहे. म्हणून अशा शिक्षण संस्थांची आज गरज आहे. दुर्दैवाने हे कुणाला कळत नाही, परंतु यांनी पालकांच्या मनामध्ये 4 वेळेला का होईना पालक त्यांच्याकडे प्रवेशासाठी आल्यानंतर त्यांची चाचपणी करून का होईना, कारण पालकांचा विश्वास नाही राहिला आजकाल. संस्था चालकांवर कोणत्याही पालकाचा विश्वास राहिला नाही. मी एक संस्था काढण्याचा प्रयत्न केला होता, माझे मित्र जवळ बसले. पुढे सुदैवाने दुर्दैवाने मी अधिकारी झालो म्हणून माझं ते स्वप्न अपुरं राहिलं.
माझी आईच्या नावाने संस्था रजिस्टर्ड आजही आहे, परंतु हे स्वप्न मला समाजासमोर उभं करायचं होतं. आणि म्हणून मी तुमचा या संस्थेचा इतका आभारी आहे की मी हे ऋण तुमचं कधी विसरणार नाही की तुम्ही मला तुमच्या कार्यक्रमासाठी, अशा कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलवलं. दुसरी गोष्ट, या देशामध्ये संस्कृती संगोपन संवर्धनाचं काम कुणी केलं त्याचं तर नावही नाही आपल्याला माहित. काश्मीर ते कन्याकुमारी, बद्रीनाथ केदारनाथ ते कन्याकुमारी पर्यंत जी संस्कृती मुघलांच्या काळात नष्ट झाली होती, इतिहास वाचा, मी काही वेगळं सांगत नाही, ती सगळी संस्कृती नष्ट झाली, उद्ध्वस्त झाली. सगळी मंदिरं, ती सगळी मंदिरं अहिल्यादेवींनी पूर्ववत बांधली. सोरटी सोमनाथचं मंदिर असेल, काशी विश्वेश्वराचं असेल, काशी विश्वेश्वराचं मंदिराचं बांधकाम ज्यावेळी झालं त्यावेळी उशिरा आपल्या राज्यकर्त्यांच्या ध्यानात आले की अरे हो, हे तर अहिल्यादेवींनी बांधलेलं मंदिर आहे, म्हणून अहिल्यादेवीची मूर्ती तिथं बसली. संस्कृती संगोपन संवर्धन कोण करतं? सावित्रीबाई फुले. अरे ही नावं बाबा आमटे मेळघाटात ज्यांचं समाजकार्य, काय पाहतो आपण, काय करतो, कुणाची नावं घेतो, कुणाची नावं देतो. इथं थोडं काही झालं का लगेच पाटी नावाची, अमुक अमुक यांच्या टिंब यांच्या टिंब. केवढी मोठाली नावं आहेत. भारतरत्न अरुणा असपाली, डॉक्टर मादाम कामा असतील, हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी यांनी काय काम केलं आपल्याला काहीच माहित नाही. जगाच्या व्यासपीठावर आमच्या भारताचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून हा ठराव मांडणारी ही मादाम कामा आपण विसरलोत या लोकांना. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण इतिहास अभ्यासला पाहिजे आणि मग नंतर त्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणून अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक म्हणतात. एकदा मी पेपरला बातमी दिली होती वकील असताना, खाजगी वकील असताना, की अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देण्यात यावं. त्यावेळी तर काही अहिल्यादेवी त्या काळात 90च्या दशकामध्ये माहितीही नसतील एवढ्या, आज जितक्या माहिती आहेत त्या. तर एक ते थोडेसे एक महाराज माझ्या संपर्कातले होते, त्यांच्याजवळ मी ती आशा व्यक्त केली, कारण ते अहिल्यादेवीवर कीर्तन करायचे पूर्ण, इतका गाढा अभ्यास. त्यांनी सांगितलं की अहो म्हणे हे भारतरत्न फार किरकोळ आहे या पुण्यश्लोक समोर. म्हणलं का हो, कसं काय, आम्हाला जरा तेवढे आमचाही अभ्यास कच्चा असेल, आम्ही नवीन वकील होतो. त्यांनी सांगितलं पुण्यश्लोक नळराजा, पुण्यश्लोक युधिष्ठिरा, पुण्यश्लोक बलियस्य आणि नंतर पुण्यश्लोक जनार्दना. आपल्या संस्कृतीमध्ये हे 4च पुण्यश्लोक झाले. इतकं मोठं काम आपल्या संस्कृतीमध्ये पुण्याचं काम कोणी केलं नाही आपल्या संस्कृतीप्रमाणे. काय जे असेल ते उपनिषदाप्रमाणे, आपले 4 वेद असतील, महाकाव्य असतील, चुकीचं बरोबर काय असेल त्याच्यामध्ये, त्याच्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर कोणी समाज संस्कृती संवर्धनाचं कार्य करणारी कोणी व्यक्ती असेल तर त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. त्यामुळे म्हणे वकील साहेब, भारतरत्न द्यायची त्यांना काही गरज नाही, पेपरला तुम्ही बातमी द्यायची काही गरज नाही. पेपरला बातमी आल्यावर त्यांनी वाचली. तर अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. आज पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं, सर्वांचं, सर्व पालकांचं, इतके बोर झालेले असतानाही माझं ऐकून घेतलं. सर्वांचं मी ऋणी आहे, आभारी आहे. आणि पुनश्च एकदा आघाव सर, आघाव मॅडम, प्राचार्य आणि उपप्राचार्य, संस्थापक, अध्यक्ष यांचं सर्वांचं हवं तेवढं कौतुक करतो. माझं मन भरलं, तृप्त झालं, भूक सुद्धा लागली नाही मला. आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय भारत.